जय शिवराय भावांनो, मी सागर कोलते आणि तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये हार्दिक स्वागत. मित्रांनो, ब्लॉग शेवटपर्यंत पहा, खूप मजा येणार आहे. चला दाखवतो. हा आपल्या छत्रपती संभाजीनगरमधील टी पॉईंटचा पंप. इथे सगळे लोक पेट्रोल टाकतात, म्हणजे इथं सगळ्यात भारी पेट्रोल भेटतं. आणि गाडी माझी होती, म्हणलं या दोघांना म्हणलं चला गाडी माझी, आता तुम्हाला दोघांना 100 रुपयाचं पेट्रोल टाकावं लागेल. तर प्रमाण 200 रुपयाचं पेट्रोल टाकलं. पेट्रोल टाकून झाल्यावर पेट्रोलवाल्यानं आमच्याकडे बघितलं, म्हणजे काय चालू आहे, म्हणलं शूटिंग चालू आहे. तर म्हणून मला बी घ्या ब्लॉगमध्ये, म्हणलं या. ते आले, मग पुढं दिसल्यावर आम्हाला हे दिसलं कोणतं तरी संसार मोडला बहुत चालले घरी. ते थोडं पुढं आल्यावर आम्हाला ही वेगळ्याच प्रकारची गाडी दिसली. केवढा टायर बाबा, हे ट्रॅक्टरच्या टायरावरनी. अशा आनंदमय वातावरणामध्ये आम्ही निघालो होतो. आणि पुढे गेल्यावर एक कॉलेज आहे, तिथं मुलांची शाळा सुटली होती. तर ते मुलं शाळेतून घरी चालले होते. तर आम्हाला आमची लहानपणीची खूप आठवण आली. आणि पुढं जातोच तर आम्हाला हे जुगाड दिसलं. अरे म्हणलं काय जुगाड करून लोक काही सांगतात नाही. पाना खाली दुधाच्या कॅनीवर गोणीवर पोरगी. आम्हाला आधीच तहान लागली होती आणि वाटात हा नजारा दिसला. म्हणलं इतकं भारी वाटलं, म्हणलं आता इकडे गाडी थांबलीच पाहिजे. मग प्रबंध गाडी थांबवली आणि मग त्याला त्याचे मित्र भेटले. म्हणलं चला आपण सगळेजण आता पाणी पिऊ. मस्त निघला प्रमोद आता पाणी प्यायला. आणि पाणी पिता पिता प्रमोदचं काय म्हणणं होतं, चला मी आता पाणी पितो तर माझं पाणी पिताना एखादा फोटो काढ. अरे बाबा पहिलं पाणी पिऊन घ्या, आपण फोटो नंतर काढू म्हणलं. तर म्हणे हा मस्त. त्यानं मस्त छानपैकी त्यानं पाण्याचा आनंद घेतला. मग आम्ही पाणी पिलं. मग आमचा डायरेक्ट आत्मा शांत झाला. आत्मा शांत झाल्यावर आम्ही पुढील प्रवासाला निघालो. तर वाटेत लय मोठा घाट आहे. या घाटामध्ये कधी गाडीवर ट्रिपल सीट असलं ना तर वाट लागायची काम आहे भाऊ. तो घाट संपल्यानंतर पुन्हा घाट लागला. अरे बाबा ह्यो घाट म्हणजे खुलताबादचा घाट. आणि आता आम्ही खुलताबादच्या जवळजवळ आलो होतो. तर भावांनो, असा प्रवास करत करत आम्ही फायनली खुलताबादमध्ये पोहोचत होतो. तर आता पुढं आम्हाला भरपूर ट्रॅफिक लागली होती. तर म्हणलं चला आता डायरेक्ट आम्ही खुलताबादमध्ये पोहोचलो होतो. तर म्हणलं आता गाडी कुठं लावा. इकडं पाहतो, इकडं म्हणजे 10 रुपये म्हणलं की डायरेक्ट पार्किंगचे. म्हणलं नको बाबा एवढं महाग कायला. मग म्हणलं जाऊ दे बाबा, आपण गाडी एका ठिकाणी लावले. मग बंद दुकान होतं. मी म्हणलं प्रमोद गाडी लॉक करून घेते. म्हणजे गाडी लॉक काही व्हायला. म्हणलं चाल काही नाही होत देवाशी. मग काय पुढं आपला फॅन भेटला. म्हणलं चला एक फोटो काढून घेऊ फ्रेशमध्ये. फोटो काढल्यानंतर मग आम्ही निघालो. म्हणलं प्रमोद वागलं, म्हणलं काही तुमच्या मनातील काही भावना असेल तर ते व्यक्त करा म्हणलं. मग त्यांना काही गगनात काही माव्यांनी त्याने डायरेक्ट त्यांच्या भावना व्यक्त करणं लावलेले मोठ्या मोठ्यानं. अरे बाप म्हणलं काय करा बाबा आता त्या माणसाला. पहा आता हे ज्योतिष बाबा त्यांना भविष्य सांगू राहिले आणि स्वतःचं भविष्य यायला समजत नाही. काय धंदे लावले या लोकांनी बी, त्या पाहणाऱ्यानं बी. काय बोलावं आता शब्द. खुलताबादमध्ये ना या पेड्याच्या दुकानवाल्यासला अवघड काय बरं होतं. याला गिऱ्हाईक दिसलं की एवढे परेशान करते. म्हणते घ्या आमच्याकडून माऊली, आमच्याकडून घ्या. अरे माऊली एकच आहे, माऊली कोणाकोण घेईन. म्हणलं घे बाबा कोणाकोण तरी, चाल बरं. फायनली आम्ही पेढा घेतला. म्हणलं चाल बरं आता लवकर दर्शनसाठी निघालो. इतकी गर्दी होती. मी प्रमाणलं म्हणलं हो लय मोठी गर्दी आहे, चला आपण बाहेरून दर्शन घेऊ. ते म्हणणे आता इतकं लागून म्हणे मी 200 रुपयाचं पेट्रोल टाकलं म्हणे. म्हणलं चाल बाबा मग मध्ये. मग शेवटी आम्ही गेलो मंदिरामध्ये दर्शनासाठी. मग इथं श्रीरामाची मूर्ती होती. मग मी एकदा दर्शन घेऊन घेतलं. म्हणलं चुकलं की माफ करा भाऊ. आणि आता हे आपलं भद्रमारुतीचं मंदिर आहे. म्हणलं चला एकदा भद्रमारुतीचं दर्शन घेऊन टाकू. मग आम्ही दर्शन घेतलं. देवदर्शन झाल्यानंतर आम्ही थोडीशी मंदिरामध्ये बैठक घेतली आणि प्रसाद खाल्ला. खूप भारी वाटलं, म्हणजे मन प्रसन्न झालं डायरेक्ट. म्हणजे असं वाटतं की देवधर्म करायला पाहिजे. माणसाचं ना ताणतणाव डायरेक्ट निघून जातो. बाहेर आलो तर इकडं डायरेक्ट चपला हारल्या होत्या. मग एक बूट होता पूर्वेला, एक बूट होता पश्चिमेला. मग दोघांचं मिलन केलं आणि निघलो होता. काय मग तुम्हाला ते मागं प्रमोदच्या भावना व्यक्त तुम्हाला समजली नाही ना. आता तुम्हाला तो काय म्हणतो तुम्हाला मी दाखवतो. हां पहा आता. एक नंबर दर्शन मस्त झालं, निवंत झालं. किती गर्दी होती. खूप गर्दी होती. आणि त्या गर्दीमधून पण आम्ही रस्ता काढून आम्ही दर्शन केलं आणि तिथं बसलो व्यवस्थित. वा 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 वा. मग आता एखादा पुरस्कार द्यायला आता मग जाऊ द्या. नाही देवाच्या ठिकाणी काही पुरस्कार नको आपल्याला. धन्यवाद, तुम्ही आम्हाला एवढा अनमोल वेळ दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. गाडी इकडे आपली. अरे आपली गाडी इकडे. अरे बरोबर आमची गाडी तिकडे घालून. ठीक आहे. नाही ही गाडी, अरे आपली नाही ही गाडी. अरे नाही ना. आम्ही सगळ्यात पहिले इथं गाडी लावली होती. पण काय झालं, लोकांना मागून भल्या गाड्या लावल्या होत्या पण गाडी निघणं मुश्किल होतं. पण हे दोघं कसे एक खतरो काही खिलाडी आहे. याने लोकांच्या पटापटा गाड्या काढायला लगे आपली गाडी काढून घेतली फ्रेशमध्ये. आम्हाला वाटत नाही पेरू विकणाऱ्या मावशी दिसली आणि ती पेरू पाहिल्यानं आमच्या तोंडाला डायरेक्ट पाणी आलं. तेवढ्यात गणेशनं एक पेरू घेतला होता आणि तो मस्त चिरला आणि ते लाल तिखट त्यात टाकलं होतं. इतकं भारी वाटलं होतं. लगे प्रमोदनं एक घास खाल्ला म्हणून वाव किती छान लागू राहिलं. आणि एक काळ असा होता की प्रमोदच्या तिथे डायरेक्ट जामाचा बाग होता, पण तेव्हा त्याला जामाची किंमत नव्हती. आणि आता विकतचं जाम घेतल्यावर मग त्यांना किंमत आली. मग आता जाम तर भारी लागणारच ना. जाऊ द्या, आपण काय बोला बुवा, आपण पाहुणे माणसं आहे. आणि
जेव्हा यांच्याकडे जामाचा बाग होता तेव्हा यांना खाल्ले नाही ना, आता विकायचं जाम घेऊन पा कशी रोडवर मस्त आवडून खाऊ राहिले. जाऊल्या आपल्याला काय करायचं, आपण पाहुणे माणसं आहे भाऊ. आता यायच्यामध्ये काय बोला, खा भाऊ खा, मी काही म्हणत नाही तुम्हाला. नाही हसू नका तुम्ही, खा आता. बरं मग प्युर कसं वाटला, एक नंबर का. हा आत्ता ते विकतचं आहे ना, जाऊ द्या, आपल्या फोनमध्ये चार्जिंग कमी होती. त्यामुळे मित्रांनो ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद, म्हणलं खूप आभारी आहे. थँक्यू.